नमस्कार, गुड मॉर्निंग। आज पहा किती सारे कपडे निघाले आणि जय भीम सर्वांना, नमो बुद्धाय। तर पहा आता त्या दिवशी 14 तारखेला जॉब होता माझा, सुट्टी काही देत नाही कारण नवीन नवीन लागली होती। तर 14 एप्रिलला मला कार्यक्रमाला जायलाच नाही भेटलं। आज ह्या वेळेला खरंच माझी इच्छा होती की जय भीम जयंतीला जावं, पण काय करणार आहे, तर जाणं काही झालं नाही। आणि आज पहा किती सारे कपडे निघाले, बापरे धुवाले। आणि त्याच्यात अजून कालपासून बरं नाही, सर्दी खोकला। आणि लेकर असे कपडे मळून ठेवते बस बापरे। हा बघा पॅन्ट तो किती कडा कडा केला, आता याला चांगला घासतो। आणि टाइम भी होऊन गेला आहे, आंघोळ करायची आहे, स्वयंपाक व्हायचा आहे। आणि एक गोष्ट मला शेअर करायची आहे तुमच्यासोबत, तर आता मी सांगते। अगोदर मी कपडे धुवून काढते कारण आता लेकर गेले शाळेत, देवांची म्हणून येतील म्हणून पहिले स्वयंपाक भी करतो। कपडे धुवून झाले का स्वयंपाकाला लागते फटाफट, आणि तशीच मग दवाखान्यात जायची तयारी। थकून जाते जीव, माझ्याने काम नाही होत। कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी झोपूनच होते काल, मला खरंच चक्कर येत होता, नाक इतकं वाहून राहिलं काय सांगू। हे कपडे एवढे सारे धुवायचे आहे, हे एवढे धुतले, हे बघा एवढे सारे कपडे आहे बापरे। स्वयंपाक सुद्धा व्हायचा आहे, हे करू कथे करू काम असं होऊन राहिलं। आता भाजी पकून राहिली, तर पहा गॅस झाला खराब, पूर्ण गॅस ओढला, पूर्ण खराब होऊन गेलाय। सगळं भाजी मीठ सगळं सांडून आहे याच्यावर। आणि काल हे कळी उभावली होती याचा, तर हे पहा कसं झालं। तर आता ह्या चांगला धुवून काढतो, स्वच्छ करतो, कारण मला टाइम नाही मिळत। पटकन कसे 10 वाजते काही माहीत नाही पडत, कारण खूप उशीर होऊन जाते बातच काम करता करता। आता फटाफट मी पहिले गॅस पुसतो आणि मग नंतर स्वयंपाक करतो आणि मग अजून पुसतो आणि मग आंघोळीची तयारी, जेवायची तयारी। आणि आता देवांशू माई गेले शाळेमध्ये, तर आज उठत नव्हते आज, कारण उन्हाळ्याचा दिवस असला ना आपल्यालाही आळशी येते, तर लेकरांना काय म्हणायचं आहे। त्यांची तयारी करून दिली। आज आलू काटले मस्त छोटे छोटे, जसे क्रंची सारखे कडक कडक मस्त तळून दिले। आज डब्यावर तेच दिलं, गेले आता शाळेमध्ये। हे चला
चला मी अगोदर गॅस पुसून काढते मग नंतर बोलू. तर पाहू शकता तुम्ही, झाला माझा गॅस ओटला चकाचक. पा कसा चमकून राहिला मस्त. जे भांडे घासाची साबण आहे त्यानेच मस्त घासून काढला. तर बघा आता किती छान झाला, मस्त चमकून राहिला. आणि आता भिजवते पीठ. आता वाजले 8 कारण टाईम होऊन गेला आहे. कारण बातच 9 वाजते, कारण आंघोळ बी व्हायची आहे. तर अगोदर मी पट्ट पराठे बनवते. रात्रीचं बेसन आहे, ताकातलं बेसन. तर आता काही भाजी बनवत नाही, फक्त ताकातलं बेसन आहे, तेच मी डब्यावर नेणार आहे. फक्त आता मी पराठे बनवते आणि बस. चला व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. झाल्या पोळ्या बी टाकून झाल्या, बनवून झाल्या. बघा 8:30 वाजले आणि आता मारते पोछा. तर आता पोछा लावून घेते. नाही बघा पाणी ना, पता नाही हे कसं पाणी थोडं थोडंच ठिपकते. तर इथे हे पोछाचा कपडा ठेवलेला आहे. काय मी आता फुटणारच आहे, कारण हे ते मागच्या वर्षीपासूनचं आहे, म्हणजे त्याच्या 2 वर्ष अगोदरचं आहे. हे आहे माझ्या भावाचे इतकं मडकं, तरी मी वापरत आहे, कारण माझ्याजवळ पैसेच नाही आहे घ्यायला. जाऊ द्या, असो, जरूरत तर माझी पुरी होते. तर असं आहे. तर फटाफट पोछा लावून घेते आणि मग करते आंघोळ. आणि भाजीपाला संपला, काय करू मी आता, भाजीले सुद्धा नाही आहे. विचार आलाय की कसं ॲडजस्ट करू. कितीक दिवस मला दुसरे पैसे देणार आहे, विचार येतो. बघते कसं होते, काय होते. आता अजून पगार मिळायचाच आहे हॉस्पिटलमधला. तर पगार मिळाल्याच्या नंतर पण 5,000च मिळणार. मी नंतर बोलते. फटाफट अगोदर मी पोछा लावते. पहा आता सकाळी घासली एवढे मोठे भांडे आणि आता अजून एवढे स्वयंपाकाच्या नंतर एवढे भांडे निघाले. तर आता हे भांडे मी घासून घेते, हे नंतर ठेवते. याच्यातच मी धुवून ठेवून देते तेवढे भांडे, कारण उशीर होते. मग फटाफट माझं टाईम कसा होऊन जाते माहीत नाही पडत. आणि इकडे पाणी तपून राहिलं आहे, पाणी ठेवलं आहे आणि पटापट आटोपते. त्या मडक्याचं काय करू मी, काय लावू याले, पाणी थेंबते आणि थेंब सगळं ओल येऊन जाते. चला जाऊ द्या, असू द्या, करते. तर मी सोल्याची डाळ सुद्धा मुरू टाकली होती भाजी बनवासाठी. डाळ ढेमचे बनवून म्हटलं, पण आता बेसन आहे ताकातलं, तर मी काही ते आता काही बनवत नाही, ते संध्याकाळीच बनवणार डाळ ढेमचे. तर आता राहू देते. आज माझा ना डोळाच काऊन फडकून राहिला काय माहिती आम्हाला. आज काय होणार आहे माहीत नाही. तुमचा डोळा असा फडकतो का? आणि मला प्लीज कॉमेंटमध्ये सांगा की याचा म्हणजे काय अर्थ होते, काय नाही. माझा हा डावा डोळा आजच, म्हणजे कधी माझा डोळा नाही फडकत, पण आज माहीत नाही कसं काय होऊन राहिलं. तर जाऊ द्या, असू द्या. याच्यावर काही गंभीरता गोष्ट काही करायची नाही आहे, करायची बी नाही. जे जे होते ते चांगल्यासाठी होते, जाऊ द्या. आता झाले माझे पूर्ण कामं. फक्त आता हे भांडे ठेवायचे राहिले आहे, तर हे भांडे मी नंतर ठेवन. आता अगोदर भूक लागली आहे, जेवण करते, कारण आता 9:30 वाजले. तर 9:30 वाजले तर जेवताच 9:45 होऊनच जाते. आणि मग माझी तयारी बी करायची आहे. केस ओले आहे, केससुद्धा वाळवायचे आहे. तर इतका टाईम होऊन जाते बघा. मी किती प्रयत्न करते, सकाळीच उठते, पण तरीसुद्धा मला वेळच होऊन जाते रोजचा. कालही तसंच झालं. काल म्हटलं करतो तरी पट्ट कामच नाही उरकत, होतच नाही. टाईम कसा निघून जातो काही माहीतच नाही पडत. काय करू मी, चला ॲडजस्ट करते. चला आता या जेवण करायला. तर मी बनवलं आहे बेसन आणि पोळ्या. बेसन तर रात्रीचंच होतं, सांगितलं होतं. आता फक्त पोळ्याच बनवल्या, भातही रात्रीचा आहे. तर आता चला फटाफट. आणि प्लीज माझा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. हे बघा की काय आणलं माझ्या भाचीने. पहा, पंखा आणला तिने. आणि आता म्हणते तू केस सुकव म्हणते. आज मी केस सुकवले, तर केस धुतले. म्हणत आहे हे बघा माझ्यासाठी आणलं ना बाई. हा हा पहा, आहे ना किती कदरीची आहे पोरगी. किती झाली तर मी तिची आत्या होय, आत्या होय मी बाईची आहे ना. मग घरून आणला म्हणते आत्या, केस सुकव म्हणते या पंख्याने. मस्त पंखा आहे ना म्हणते, अशी बोलते.
क्यूट आहे. कशी आहे माझी भाची कॉमेंट्स मध्ये सांगा. आणि हा पंखा कितीचा आहे माहित नाही, पण छान आहे, मस्त आहे. पण 100 रुपयाचा आहे. अरे वा पा, 100 रुपयाचा आहे म्हणते. माझ्याजवळ पैसेच नाही आहे. पप्पाजवळ आहे. पप्पाला म्हणजो की आत्याला पंखा घेऊन द्या. छान पंखा आहे. तर चला आजचा विषय काय आहे. अरे माझे केस अटकले ते त्याच्यात. तर आता टाइम झालेला आहे. आता वाजले 9:45. ये बाई माझ्याजवळ. तर आता बघा माझ्याजवळ एकही रुपया आहे नाही. आता पगार मिळणार मला 2 तारखेला, तर ते 5,000. तर 5,000मध्ये मी काय करू, मला विचार आलाय की मी 5,000मध्ये काय काय करू. किराया, माझा घर किराया आहे 3,000 रुपये, आणि बाकीचा खर्च किराणा 2,000मध्ये ठीक आहे. 1,000 रुपयाचा किराणा भरेन, आणि मी 1,000 रुपयामध्ये भाजीपाला कसं काय करणार ॲडजस्ट. आणि माझी RD सुद्धा आहे. मला ना विचार आला आहे की 2,000 शिल्लक पडणार आहे, तेवढ्यात मी काय काय करणार. एकही रुपया 5,000 मला खरंच परवडत नाही आहे 5,000मध्ये. आणि ते बी ड्युटी आहे 5,000 फक्त, आणि 10 वाजतापासून रात्रीचे 8 वाजेपर्यंत. बघा तुम्हीच सांगा मला खरोखर ही ड्युटी परवडते का, मी कशी ॲडजस्ट करू. मला खरंच खूप विचार आला आहे, विचार. आणि बघा आता पैसे माझ्याकडे होते नाही, तर माझ्या लहान बहिणीने म्हणजे सुनीता कठाणेने मला दिले पैसे. तर ते आता मी इथे वापरत आहे. आणि अरे रे केस माझे. आणि बाबानं दिले मला 2,000 रुपये. तर असे मिळून मी कसे घर खर्च चालवला आतापर्यंत. पण मी कितीक दिवस राहणार आहे, दुसऱ्याच्या भरोशावर नाही राहू शकत. ठीक आहे 1-2 महिना देतील, मग बार बार थोडी देणार आहे. तर माझं तर मलाच पाहा लागत नाही काय. तर खरंच मला ना जीवन मी कसं काटू. किरायाचं घर आहे, आणि स्वतःचं मकान राहिलं असतं तर मला तेवढी दिक्कत झाली नसती. पण आता हे किरायाचं आहे, तर म्हणून मला ना थोडंसं टेन्शन येते. कधी कधी एकटीच मी रडते. पण तुम्ही मला साथ देता. बरं चला, मला कोणी कोणी कॉमेंट्स केले तर मी आता त्याचं उत्तर देणारच. बंद कर बाई आता. तर कोणी कोणी मला कॉमेंट्स केली. चला बघूया, पुढे वळूया. मला तरी खूप सगळ्यांनी मला साथ देत आहे, आणि असाच मला साथ देत राहा. आणि हां, एक कॉमेंट्स आली आहे मला माझ्या ताईने, म्हणजे माझ्या बहिणीनेच केली आहे. सुनीता कठाने, मेरा नाम तानिया है, आप कैसे बात कर रही हो. तर अशी म्हणत आहे. म्हणजे मी तिला ते थोडंसं माझी खरंच खूप केअर करते ते माझी लहान बहीण खूपच. आणि मला खूप सांभाळून घेते. मी काही सुख दुःख असलं ना मी तिला सांगते, आणि ती मला खरंच समजून घेते. माझं मग बाकी कोणी समजून घेत नाही तेवढं माझी लहान बहीण माझं खरंच खूप समजून घेते. आणि तिचा ना मला खरंच खूप सपोर्ट आहे. तर मी तिचं खरंच मरेपर्यंत मी तिचे कधी आभार म्हणजे काय म्हणते त्याला, म्हणजे मी तिच्या हमेशा सोबत राहणार. कारण तिच्यामुळे मी इथे आहे, तिच्याच सल्ल्यामुळे. तर तिचा खरंच जीवनामध्ये असं वाटते कधी कधी की ती माझ्यासाठी देव म्हणून आली आहे. तर असंच वाटते मला. तर मी खरंच खूप आभार मानते तिचं. मला खरंच आभारी मानते. आणि तिच्यासारखं खरंच कोणीच नाही आहे. तिचा स्वभाव तसा स्ट्रिक्ट बी आहे. कुठे कुठे चुकलं तर बोलते बी ते, पण ती तशी खूप दयाळू आहे. आणि एक कॉमेंट्स केली आहे मनोज रघुवंशी, व्हेरी नाईस माही. काल मी हॉस्पिटलमध्ये होती काल. तर देवांशू आणि माही आले होते सोबत. म्हणजे माझ्यासोबत नाही आले होते, नंतर आले होते, शाळा करून आले होते.
तर मग मी तिथे गेल्याच्या नंतर मग त्यांच्यासोबत एक व्हिडिओ बनवला, शॉर्ट व्हिडिओ. तर व्हेरी नाईस माई म्हणते, थँक्यू. संगीता ठाकूर, एकच नंबर ताई. थँक्यू ताई, खरंच. आणि मराठीतला तर यांनी काही नाही, असंच जय भीम करत आहे. सुमित कालोडे, पपिता काकू, तुमच्या घरी कोणी अरेंज नाही करत का? कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, तर तुमच्या घरी कार्यक्रम का बरं करत नाही? माझ्या घरी कार्यक्रम करतेत, पण आता कसं आहे, आता भीम जयंतीला करत असते, पण मला वेळच मिळाला नाही. कारण आता नवीन ड्युटी लागली, तर त्यामुळे मला सुट्या काही देत नाही. तर आणि ऊन म्हणजे 10 वाजता जाणं खूप ॲडजस्ट नाही होत, तर त्यामुळे यंदा नाही केलं मी काही. आणि तशी मी साधी सोपी पूजा केली. आणि सुभदा गोटंकर, ताई साडी छान आणि सुंदर दिसत आहे. सुभदा गोटंकर, डोंबिवली वेस्ट. थँक्यू ताई. खरंच आणि मला पण माहीत आहे की मी खरंच सुंदर दिसते साडीमध्ये. आणि साडीमध्ये ना प्रत्येक स्त्री सुंदर दिसते. आणि स्टुडिओ जीत फिल्स ते टनाटन तू का बनवत नाही रोज तुम्ही ताई? बघा, मला वेळ मिळत नाही, तर जसा मला वेळ मिळतो तसा मी थोडा एक भाग करून ठेवते. आणि मग नंतर मला म्हणजे 2-3 दिवस लागते मला. कारण बघा, ड्युटी असताना आणि इकडून 10 वाजता जावं लागते, तिकडून मला 8 वाजता येणं आहे, त्यामुळे मला टाईम मिळत नाही. तरीसुद्धा मी टाईम काढू थोडा बनवते. संगीता कोटकाटे, काय पण व्हिडिओ टाकता तुम्ही? काही पण व्हिडिओ कसा टाकणार आहे? जो व्हिडिओ आहे माझा रिअलिटी आहे तेच मी टाकत आहे. भोजराज यावले, तुम्ही आता कार्टून का बरं नाही बनवत? तर मी बनवत आहे, याच्यावर नाही बनवू शकत. जोपर्यंत माझं चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत मी काही याच्यावर कार्टून व्हिडिओ बनवणार नाही. आणि बरं, आता कार्टूनचं चॅनल तर मी दुसरं बनवलं आहे, तर त्यामुळे मी याच्यावर फक्त ब्लॉगच राहणार आहे, हमेशा ब्लॉग राहणार आहे. याच्यावर मी कार्टून नाही टाकणार. दीपिका भावसार, तर जुना व्हिडिओ खूप छान होता, तेच स्टोरी पुढे चालू करा ताई. पहिले किरदार छान होते. बरं ठीक आहे, तर तुमची सगळ्यांची इच्छा आहे तर मी कॅरेक्टर तेच ठेवणार आहे. मी म्हटलं चला थोडासा बदल करावून टाका, म्हटलं सून म्हटलं शालूबाईला ठेवा आणि 2 सुना करावं म्हटलं, म्हणून मी थोडासा चेंज केला होता. ठीक आहे, तुम्हाला आवडत नाही तर कोणाकोणाला आवडत नाही ते स्टोरी तर मला सांगा, तर नाहीतर मग मी पुराणी स्टोरी ठेवणार. विमल रेसिपी, जय भीम, नमो बुद्धाय ताई. नमो बुद्धाय ताई. भीम जयंती च्या मंगल शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला सुद्धा जय भीम, नमो बुद्धायच्या शिवजयंती मंगलमय. सुनीता दिवे, आपल्या कुटुंबासाठी सर्वच मेहनत करतात ताई. हो, ते तर बरोबर आहे, सगळेच मेहनत करतात, पण कसं आहे, सपोर्ट असला तर सगळं बरोबर होते. माझ्या मागे पुढे कोणी नाही, मला कोणाचा सपोर्ट नाही आहे. सपोर्ट फक्त आता आहे म्हणजे थोडा बहुत तर तसाच सपोर्ट आहे, पण जसा जीवनसाथीचा सपोर्ट पाहिजे तसा कोणी नाही देऊ शकत. ताई मला पण असाच मेसेज आला, माझं पण अर्निंग थांबवलं यूट्यूबनं. वा कॉमेडी व्हिडिओज पा. हे एक चॅनल आहे, ह्या चॅनलला सुद्धा यूट्यूबनं अर्निंग थांबवली म्हणते. त्यांचं सुद्धा कार्टून व्हिडिओ होते बघा. मला तर असं वाटते की काही दिवसानं कार्टून व्हिडिओवर असंच होणार आहे. रोहिणी मोकसारे, ताई टेन्शन घ्यायचं नाही, खूप छान आहे ताई तुझा व्हिडिओ. थँक्यू. रंजना इंगोले, ताई नमस्कार, तुम्ही शांताताईचे व्हिडिओ खूप छान बनविता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.
तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात, थँक्यू. बस झालं. आणि बघू शकता, तुम्हाला हर वेळेस सांगितलं आहे की मला असं आलेलं आहे, त्यामुळे मी कार्टून व्हिडिओ बनवणं बंद केलं. आता 90 दिवसाचा मला टायमिंग दिला आहे, तर प्लीज मला माझा वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे. तर त्यानंतर मग पुढे काय होणार आहे काही माहीत नाही, पण प्लीज माझे व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेअर बी करा. आणि कसा व्हिडिओ वाटला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि काही फेक काही मी करत नाही, खोटं काही माझ्या व्हिडिओमध्ये आहे नाही. जे माझी रिअल कंडिशन आहे, जे खरी कंडिशन आहे तेच मी दाखवत आहे. आणि माझ्यामध्ये काही लपवाजोगती काही अशी गोष्ट नाही आहे. आणि तुम्हाला जर माझं जे म्हणजे माझं अतीत जर तुम्हाला पाहायचं असेल तर मी ते सांगू शकते. माझ्यासोबत काय घडलं काय नाही हे मी सगळं सांगू शकते. फक्त मला कॉमेंट करून विचारा, तर तसं मी सांगेन. तर आता खूप काही असं जीवनामध्ये घडते, पण तरी मी ठीक आहे नाही बोलत मी अशी. तर चला, आता मला टाईम झाला आहे आणि ऊन खूप तापत आहे. तुम्ही स्वतः काळजी घ्या. उन्हामध्ये निघू नका. जास्तीत जास्त उन्हात निघायचं टाळा. आणि एकदम जरुरी असलं तर निघा. तर मग ते डोक्याला चांगलं बांधून करून जा, कारण जेणेकरून डोकं गरम आलं नाही पाहिजे. तर असं सुरक्षा करा स्वतःची. ऊन खूप तापत आहे, मी तर करतेच. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.